गच्चीवर गुलाब असतो, कधी गवताचं लॉन असतं, पण अकोल्यात एका गच्चीवर चक्क गोठा आहे, जिथं 21 देशी गायींना मिळतोय प्रेम, स्नेह आणि त्यासोबत मिळतीये आधुनिक सुविधा. ही गोष्ट आहे दिशा उदगीरकर यांची, ज्यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर उभारला आहे महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला अनोखा टेरिस गोठा. आज शुद्ध आणि नैसर्गिक A to दूध देणाऱ्या या गोठ्यात पंखे, शॉवर आणि औषधोपचारांची संपूर्ण सोय आहे. आणि या सगळ्या गोष्टींसोबत एक संस्काराची परंपरा. गायींचं संगोपन एका नव्या उंचीवर नेणारा हा प्रयोग केवळ छंद नाही, तर नवउद्योजकांसाठी एक मार्गदर्शन ठरत आहे. गाय घरात असावीच या सुसंस्कृत भावनेला आधुनिक शहरी रूप देणाऱ्या दिशाताईंना भेटूया गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये. अकोल्याच्या दिशा उदगीरकर यांचं बालपण गायींसोबतच गेलं. वाड वडिलांकडून लाभलेली गोपालनाची परंपरा त्यांनी शहरी भागात वास्तव्याला आल्यानंतरही जपली आहे. अकोल्यासारख्या शहरात जागेअभावी गायी पाळणं जिथं अशक्य वाटतं, तिथे दिशा यांनी त्यांच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चक्क टेरेस गोठा उभारला आहे. त्यांनी आतापर्यंत या गोठ्यामध्ये 4 ते 5 हजार गायींचं संगोपन केलंय. या गोठ्यामध्ये गायींसाठी पंखे, शॉवर, वेळच्या वेळी उपचार अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आपण कोणत्या जातीच्या गायी पाळल्या आहेत, त्यांची जोपासना कशी केली जाते याविषयी दिशा सांगतात. पहिल्यांदा आपण राजस्थानमधनं 2 गायी आणल्या. त्याच्यानंतर त्यापासून आपण हा बिझनेस म्हणून नाही, पण एक आमचं आवड आहे, पॅशन आहे म्हणून आपण हे सुरू केलेलं आहे. माझ्याकडे थारपारकर, कपिला, साहिवाल, रेड सिंधी, गिरांडो अशा विविध जातीच्या माझ्याकडे प्रजाती आहे, म्हणजे देशी गायी आहेत या. आणि हे A to मिल्क आहे, ज्यामध्ये प्रोटीन नंतर बाकी जे न्यूट्रिशन्स वगैरे असतात. आणि हा टेरेस गोठा असल्यामुळे मेन याच्यामध्ये हे आहे की गायी प्लॅस्टिक खात नाही आणि यांना मी शिळं अन्न किंवा अन्न बिलकुलच देत नाही माझ्या गायींना, त्यामुळे त्याचा परिणाम दुधावर होतो. गायी पाळणं हे दिशा यांच्यावर झालेले संस्कार आहेत. गायीचं दूध काढताना कोणतंही इंजेक्शन न वापरता वासराला दूध पाजूनच मग गाय पाणावली जाते. आपल्या या उपक्रमाच्या अनुषंगानं त्या तरुणाईला सुद्धा काही सांगू इच्छितात. तरुण पिढीला असं आवाहन करू इच्छिते की मी जरी पॅशन म्हणून हा व्यवसाय करते आहे, पण तुम्ही जर तरुण पिढी जर का हा व्यवसाय म्हणून जर करत असाल तर तुम्हाला यापासून बराच फायदा होईल आणि आपण समाजाचं काही देणं लागतो ते पण फेडल्या जाईल, कारण की आपण शुद्ध दूध देऊ शकतो सगळ्यांना. दिशा यांनी आपल्या व्यवसायाबाबतही माहिती दिली आहे. माझ्याकडे साधारणतः आतापर्यंत आपण 3 ते 4 गायींची विक्री केलेली आहे. मेन आपला विक्रीचा पण बिझनेस आहे. आपण गंगानगरवरनं गायी आणतो देशी गायीचा, कारण की देशी गायींचा आपल्याला प्रसार करायचा आहे. तर खेडोपाडी आपल्या या गायी विकल्या जातात. आणि जेवढ्या गायी इथे राहतात साधारणतः 21 गायी आहे. त्या 21 गायींचं दूध मध्ये काही आपलं 50-60 लिटर, म्हणजे काही आपल्या व्यायलेले आहेत, काही गाभण आहे. तर 50-60 लिटर दूध सकाळी आपण विकतो आणि संध्याकाळी 30 ते 40 लिटर दूध विकतो. आणि उरलेल्या दुधाचं आपण पनीर, श्रीखंड करतो. दूध दररोज थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जातं. हे दूध इतर दुधांपेक्षा कसं वेगळं आहे त्याबाबत एक ग्राहक सांगतात. आम्ही पहिले सोशल मीडियावर A to मिल्क ही संकल्पना पाहत होतो की जे आपले कलाकार आहेत, त्यानंतर खेळाडू आहेत, हे घेत होते. जसं आम्हाला कळलं की अकोल्यामध्ये पण A to मिल्क नावाचं प्रोडक्ट त्यांनी चालू केलेलं आहे, तर मग आम्ही पहिले आलो इथे. आम्ही पाहिलं, आम्ही त्यांचा तो जो प्रकल्प होता देशी गोठ्याचा वरचा टेरेसचा तो पाहिला आणि एकदम शुद्ध असं दूध आम्हाला भेटतं. आम्ही आता जवळपास 5 वर्ष झालेले आहेत हे दूध नेतोय. एकदम सकस आणि आहारामध्ये खूप छान याचा आम्हाला उपयोग दिसून येतोय. दुधाच्या दर्जाविषयी आणखी एका ग्राहकानं आपली पोचपावती दिली आहे. आता मला एक डॉक्टर सांगितलं होतं, मम्मीची तब्येत खराब होती तर की A to मिल्कच द्या म्हणून. तर मी इथून 1-1.5 वर्ष झाली घेऊन चाललेलो. आणि मुलासाठी पण चांगला आहे, बेस्ट आहे एकदम. म्हणजे क्वालिटी एकदम बेस्ट आहे, पण पेण्यात पण एकदम हे आहे. दिशा उदगीरकर यांचा हा टेरेस गोठा फक्त एक छंद नाही, तो नव्या पिढीसाठी एक प्रेरणा आहे. शहरी भागातही योग्य नियोजन आणि इच्छाशक्ती असेल तर व्यवसायाची नवी दारं उघडू शकतात, हेच त्यांनी दाखवून दिलं आहे. मुंबई दूरदर्शनसाठी अकोल्याहून कुंदन जाधव.